पुण्यात जाऊया। राज ठाकरे सध्या इथे पूरग्रस्त भागाची पाहणी करतात। पुण्यातल्या डेक्कन परिसरात ते आलेले आहेत। डेक्कन परिसरातलं नदीपात्र आणि इतर भागामध्ये नदीचं पाणी घुसलेलं होतं आणि इथे पूरग्रस्तांच्या घरी येऊन ते पोहोचलेत। पाणी ऑलरेडी स्थानिक जो इथला प्रश्न आहे की जे स्थानिक नगरसेवक असतील किंवा बाकी इतर काही आजूबाजूचे नेते ते इथल्यांना डावलून ते आज काय 300-350 लोकांचाच पत्रा बांधून त्यांना काय असं वायरिंग कुठल्या देऊन ते कनेक्शन मारून असं त्या काही गोष्टी केलेल्या आहेत तिथे। तर तिथं आमच्याकडनं तुम्हाला एक सांगणं आहे की बाबा तिथं लवकरात लवकर कारवाई व्हावी। आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी इथं नाही, आमदार नाही। रणजित 2-3 वेळा येऊन गेला, काल 2-3 वेळा होता इकडे रणजित होता। आणि थोडंसं बघतोय त्याला बोलायचं आणि पुण्याहून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि विशेषतः पूरग्रस्त भागाची पाहणी करतायत ते। आपल्याला कल्पना आहे की जेव्हा पुण्यात पूर आला तेव्हा डेक्कनच्या सगळ्या परिसरात काही स्टॉल्स आहेत, त्या स्टॉल्स मध्ये जे कामाला असलेले तरुण होते आणि मदतीला गेलेले जे तरुण होते त्यांना स्टॉल रिकामं करत असताना विजेचा धक्का लागला आणि त्यात दुर्दैवानं 3 तरुणांचा मृत्यू झालेला होता। याच कुटुंबियांची भेट जी आहे ती राज ठाकरे घेतात। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राज ठाकरे डेक्कन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। नदीपात्रात जी छोटी छोटी खायची दुकानं आहेत तिथे ही सगळी स्टॉल्स होती आणि हे स्टॉल जेव्हा नदीपात्रात पाणी शिरत होतं, पाणी पातळी जेव्हा वाढत होती तेव्हा हे स्टॉल रिकामे करण्याचं काम या तरुणांकडून केलं जात असताना तिथे विजेचा धक्का हे स्टॉल रिकामे करताना तरुणांना लागला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। त्यांच्याच कुटुंबियांची सांत्वनपर भेट सध्या राज ठाकरे घेत आहेत आणि डेक्कन परिसरात सध्या राज ठाकरे पोहोचल्याचं आपण पाहतो। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे राज ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, तसंच 3 तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालेला होता, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा राज ठाकरे भेट देत आहेत।